नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ची तयारी करणारे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलशी संबंधित आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी जिओग्राफी ऑप्शनल ठेवलेला आहे हे लेक्चर आहे तुमच्यासाठी, किंवा जीएस पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही इथून थोडंफार कंटेंट कव्हर करू शकता. ठीक आहे, ओके. सिलेबस बऱ्यापैकी समान असतो, फक्त ऑप्शनलला जे आन्सर रायटिंग असतं आणि जीएस पेपर मध्ये जे आन्सर रायटिंग असतं त्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर जिओग्राफी ऑप्शनल साठी आपल्या पब्लिकेशनचे बेस्ट बुक्स अवेलेबल आहेत. एक तुम्हाला इथं 10 ते 12 पुस्तकं बेस्ट मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल आहे, डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं पुस्तक. इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट माजिद हुसेन सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, अनुवाद केलाय मराठीमध्ये केसागर पब्लिकेशनने. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत. ठीक आहे, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड, बघा जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, मॅप्स वर्ल्ड हे दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे हवेत, कारण का तुम्हाला सिलेबस मध्ये डिटेल दिलेलं असतं की मॅप रिडिंग वरती तुम्हाला क्वेश्चन असतात. ठीक आहे, इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स प्राकृतिक भारत के सिद्धार्थ सरांचं पुस्तक आहे, बेस्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील जिल्हे, मानवी भूगोल पुस्तक मस्ट आहे, सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. प्राकृतिक भूगोल दाते सरांचं पुस्तक तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य जीएस पेपर 1 ऑप्शनल सगळ्यासाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, आणि जगाचा भूगोल तुम्हाला एम.व्ही. काळे सरांचं पुस्तक आहे जे ऑप्शनल साठी मस्ट आहे. ओके, चला जिओग्राफी जीएस पेपर 1 जो आहे आपला 2025 चा, आजच्या सेशन मध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिंग अबाउट द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरी अँड प्लेट टेक्टॉनिक थेअरी. ठीक आहे, ओके. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला आणि याच्यामधला बेसिक डिफरन्स तुम्हाला विचारलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या 3 थेअरी ज्या आहेत ना, या 3 थेअरीज तुम्हाला इथं माहित असायला हव्यात आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा आपण जर इथं बघितलं तर सुरुवात कुठून होते बघा, टेक्टॉनिक्स पासून सुरुवात होते, बरोबर. दुसरं महायुद्ध जे आहे ना, तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान असं आढळून आलं की महासागर जो आहे ना, महासागर, तर या महासागराच्या तळामध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत, जसं की काही उंच कडा आहेत, त्याच्यानंतर काही खंदक आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, मग या कडा आणि खंदकांनी विविध लिथोस्फेरिक प्लेट ज्या आहेत ना, ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो, याच्यामधल्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत, या नैसर्गिक सीमांची माहिती मिळाली. ओके, या नैसर्गिक सीमाची, हे तुम्हाला लिहायचं नाहीये, मी फक्त तुम्हाला पार्श्वभूमी सांगते. ओके, माहिती मिळाली. ठीक आहे, आणि या महत्वपूर्ण शोधामुळे काय झालं, भूगर्भशास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये टेक्टॉनिक्सचं जे क्षेत्र आहे ना, ते टेक्टॉनिक्सचं क्षेत्र आलं. टेक्टॉनिक्सचं क्षेत्र भूगर्भशास्त्रामध्ये कसं आलं ते लक्षात ठेवा. मग टेक्टॉनिक्स म्हणजे काय, इथून आपल्याला माहित पाहिजे. टेक्टॉनिक्स म्हणजे काय, टेक्टॉनिक्स म्हणजे शक्ती आणि प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास आहे, लक्षात घ्या. ओके, शक्ती आणि प्रक्रिया म्हणजे लिथोस्फेरिक प्लेटची टक्कर, फोल्डिंग, फॉल्टिंग, ज्वालामुखी, हे सगळं याच्यामध्ये ते ज्या प्रक्रिया म्हणतो की नाही आपण, शक्ती आणि प्रक्रिया म्हणतो. शक्ती म्हणजे संवहन प्रवाह जो आहे आणि प्रक्रिया म्हणजे याच्यामध्ये फोल्डिंग, फॉल्टिंग, ज्वालामुखी. ओके, आणि वैज्ञानिक अभ्यास आहे जे पृथ्वीच्या कवचाची रचना आणि कालांतराने जी उत्क्रांती होणार आहे ना त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. ठीक आहे, टेक्टॉनिक्स म्हणजे काय समजलं, तर टेक्टॉनिक्स म्हणजे आच्छादनातील संवहन प्रवाह, शक्ती, आणि प्रक्रिया म्हणजे लिथोस्फेरिक प्लेटची टक्कर, फोल्डिंग, फॉल्टिंग आणि ज्वालामुखी यांचा वैज्ञानिक अभ्यास आहे. ठीक आहे, आता हे मुळात जर आपण बघितलं तर लिथोस्फिअरच्या मोठ्या प्रमाणामध्ये विकृती निर्माण होते, बरोबर. म्हणजे विकृती निर्माण करणाऱ्या शक्ती समजून घेण्याबद्दल आहे. याच्यामध्ये ऍस्टोनिस्फिअरच्या वरचं कवच आणि वरचं आवरण जे आहे, तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. ओके, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं, माउंटन बिल्डिंग जे आहेत ना, या माउंटन बिल्डिंगशी संबंधित फोल्डिंग आणि फॉल्टिंगशी पण संबंधित आहे, किंवा क्रस्टच्या मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू वरच्या आणि खालच्या दिशेने होणाऱ्या हालचाली, ज्याला आपण एपिरोजेनिक हालचाली असं म्हणतो, किंवा क्रेटॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडाच्या जुन्या कोरांची वाढ आणि वर्तन, तर हे सगळं कशामध्ये इन्क्लूड होतं, हे सॉरी हे सगळं टेक्टॉनिक्स मध्ये इन्क्लूड होतं. ठीक आहे, ओके. तर मेन जो भाग आहे आपला, तर टेक्टॉनिक्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे.
क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहायचं ते मी तुम्हाला सांगते, पण अगोदर हा पार्ट तुम्ही लक्षात घ्या. आता महत्वाच्या काही संकल्पना आहेत, ज्या संकल्पना टेक्टोनिक प्रक्रिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये आपल्याला सीटीडी आहे. सीटीडी म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. त्याच्यानंतर तुम्हाला SFST विचारलं जातं, याला आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी असं म्हणतो. आणि PT म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला CCT पण आहे. CCT वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी जी आहे ना, तर ती थेरी कोणी मांडली होती? वेगनर साहेबांनी मांडली होती 1920च्या दशकामध्ये. काही ठिकाणी तुम्हाला थोडस हे दशक म्हणजे 1920, 1900 समथिंग 22 वगैरे असं देऊ शकतात, 1922 मध्ये वगैरे. ठीक आहे, मग इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? आन्सर मध्ये तुम्हाला यातले 250 शब्दामध्ये लिहायचंय. काय लक्षात ठेवायचं आपल्याला? त्यांनी आपल्याला काही पार्श्वभूमी विचारली का? नाही, त्यांनी आपल्याला फक्त बेसिक डिफरन्स विचारलेला आहे. ओके, बेसिक डिफरन्स विचारलाय. ठीक आहे, तर हा बेसिक डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. 250 शब्दाची मर्यादा आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे की 250 शब्द म्हणजे किती पेजेस होतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो महत्वाचा भाग आहे ना, तो इथे इन्क्लूड झाला पाहिजे. ओके, क्लिअर. चला, तर मग आन्सर रायटिंग आपण कसं स्टार्ट करणार? तुमचा दृष्टिकोन असा असला पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या सिद्धांताचा परिचय करून द्यायचा आहे. ओके, आणि उत्तर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, याच्यामध्ये फरकांची तुम्हाला चर्चा करायची आहे. सी फ्लोअर स्प्रेडिंग सिद्धांत आणि प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत याच्यातील फरकाचं विश्लेषण करायचं आहे. आणि जे कीवर्ड्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? निष्कर्ष काढायचे आहे. ठीक आहे, ओके, चला. तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, सी फ्लोअर स्प्रेडिंग आणि प्लेट टेक्टॉनिक्स याच्यामधला मूलभूत फरक काय आहे? तर महाद्वीपीय प्रवाह सिद्धांत 20व्या शतकाच्या सुरुवातीला अल्फ्रेड वेगनर साहेबांनी मांडला. काय सुचवतो हा सिद्धांत? महाद्वीप एकेकाळी पॅन्जिया नावाच्या महाखंडाचा भाग होता. ठीक आहे, ओके. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीनुसार एक मोठा भूभाग अस्तित्वात होता, त्याला त्यांनी पॅन्जिया असं म्हटलं, जे एका मोठ्या महासागराने व्यापलं होतं, ज्याला पॅन्थालासा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पॅन्थालासा असं म्हटलेलं आहे. ओके, मग इथं टेथिस नावाच्या समुद्रानं पॅन्जियाला 2 विशाल भूभागामध्ये विभागलं. उत्तरेला लॉरेन्शिया, टेथिसच्या दक्षिणेला गोंडवाला लँड वगैरे. हे सगळं आपण प्रियमपर्यंत वाचलेलं असतं. ठीक आहे, ओके. म्हणजे सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी जेव्हा मिसोझोइक युग असेल, ट्रायसिक कालखंड असेल, लेट ट्रायसिक युग असेल, तर 200 दशलक्ष वर्षापूर्वी प्रवाह सुरू झाला आणि जे खंड होते ते खंडित होऊ लागले आणि एकमेकांपासून दूर होऊ लागले. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला खंडीय विस्थापनाच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून काय झालं? हे भूभाग त्यांच्या सध्याच्या स्थितीपासून वेगळे झाले. वेगनर साहेबांनी पुराव्यासह त्यांच्या गृहीतकाचं समर्थन पण केलंय. तुम्हाला एव्हिडन्स वरती प्रिलियमला क्वेश्चन आला होता, जसं की महासागरांनी विभक्त केलेल्या खंडावरील जीवाश्म आणि खडकांची रचना. ठीक आहे, आणि सुरुवातीला काय झालं? या सिद्धांतावरती शंका घेतली, पण या सिद्धांताने प्लेट टेक्टॉनिक्स मध्ये नंतरचा जो विकास आहे त्याचा पाया घातलेला आपण इथं नाकारू शकत नाही. ओके, क्लिअर. आता इथं वेगनर साहेबांचा जो सिद्धांत आहे इथं संपत नाही, आपल्या आन्सर मध्ये इतकंच लिहायचं आहे, लक्षात घ्या. पण वेगनर साहेबांच्या म्हणण्यानुसार खंडांचं जे वहन होतं ना, त्याच्या पाठीमागे 2 शक्ती असतात. एक असते गुरुत्वाकर्षण शक्ती, दुसरी असते पृथ्वीच्या गतीमुळे, भरतीच्या प्रवाहांमुळे जे पृथ्वी फिरते ना, ती शक्ती. ठीक आहे, ओके. मग वेगनर साहेबांनी सुचवलं की भरती ओहोटीची शक्ती ही पण एक महत्वाची भूमिका बजावते. ध्रुवीय पलायन शक्ती पृथ्वीच्या परिभ्रमणाशी संबंधित आहे. ओके, क्लिअर. तर हे सगळं आपल्याला जर स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला यांच्या थेरीवरती आला तर तुम्ही तिथं लिहू शकता. ओके, क्लिअर. आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या समर्थनार्थ आपल्याला एव्हिडन्स विचारले होते, म्हणजे सीडीटीचे जर एव्हिडन्स आपल्याला विचारले तर बॉटनिकल एव्हिडन्स आहेत, प्लेसियर आहे, त्याच्यानंतर पोलर वॅन्डरिंग आहे. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल्स आहे. हे सगळं तुम्हाला प्रिलियमला विचारलेलं आहे, लक्षात आलं. आणि डायग्राम वगैरे काढायची झाली तर तुम्हाला इथं शक्यतो तर आताच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्याची गरज नाही. क्लिअर. टीका पण आहे याच्यावरती. त्याच्यानंतर हे जे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे याच्यावरती तुम्हाला टीका जरी लिहा म्हणून क्वेश्चन आला तरी आपण जेव्हा निष्कर्ष काढतो तेव्हा तिथं आपलं उत्तर कसं पाहिजे? बॅलन्स असलं पाहिजे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढचे बघा. आता हे जे तुम्हाला इथं मी डायग्राम टाकलेले आहे ना, अशा प्रकारे एका चौकोनी बॉक्स मध्ये तुम्ही ही इमेज जी आहे ना ती किंवा डायग्राम काढू शकता.
म्हणजे असं नाही की प्रपोर्शन मध्येच काढलं पाहिजे, थोडंफार अॅक्युरसी इथं असली पाहिजे. म्हणजे 225 मिलियन वर्षापूर्वी काय होतं, 150 मिलियन वर्षापूर्वी काय झालं, हा जो पॅन्जिया होता, हा पॅन्जिया, ठीक आहे. ओके, लॉरेशिया, गोंडवानालँड याच्यामधले देश पण तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर 100 मिलियन वर्षापूर्वी सिच्युएशन काय होती आणि सध्या आपल्या पृथ्वीची सिच्युएशन काय आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला समुद्राच्या तळाशी पसरण्याचा जो सिद्धांत आहे, ज्याला आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी म्हणतो. तर सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी 1960 मध्ये हॅरी हेसने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या निर्मितीनंतर विकसित केली. बघा, आपण सुरुवातीला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट का घेतली, एका सिक्वेन्सने घ्या. तर हॅरी हेस यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या निर्मितीनंतर विकसित केली होती. हा सिद्धांत काय प्रस्ताव देतो, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय, सिद्धांत जो आहे ना, मूलभूत फरक तुम्हाला विचारलाय. हा जो सिद्धांत आहे हा असा प्रस्ताव देतो की ज्वालामुखीच्या क्रियेद्वारे मध्य महासागर साखळीवर नवीन महासागरातील कवच तयार झालेला आहे. मॅग्मा आवरणातून वर येताच तो घट्ट होतो, बरोबर, ज्याच्यामुळे नवीन सागरी कवच तयार झाले आणि ज्याने रिचच्या दोन्ही बाजूनी विद्यमान कवच दूर ढकललेला आहे. ठीक आहे. आणि या प्रक्रियेमुळे काय झालंय, महासागर खोऱ्यांचा विस्तार झाला आणि टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीसाठी इथं एक यंत्रणा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय द्यायचं आहे, अशा प्रकारचे एक डायग्राम करायचे आहे. हेरी हेसची जी कॉन्सेप्ट आहे सी फ्लोअर स्प्रेडिंग 1962, इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, कॉन्टिनेंट दिलेला आहे, सी फ्लोअर स्प्रेडिंग दिलेला आहे, त्याच्यानंतर इथं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे, ओल्ड ओशन फ्लोअर सिंक्स इनटू द मेंटल, इथं तुम्हाला जे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितले ना, अर्थक्वेक आहे. पुन्हा त्याच्यानंतर आपण काय म्हटलं की मिड ओशन रीज जे आहे याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन घेतलं होतं. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, सगळं काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं नाहीये, थोडक्यात सांगायचं आहे की ज्वालामुखीच्या क्रियेद्वारे काय झालं, मध्य महासागरांवर साखळीवर एक नवीन महासागरातील कवच तयार झालेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके, इथं तुम्हाला खाली कॉन्टिनेंट दिसत आहे, हा रायझिंग मॅग्मा दिसत आहे, इथं तुम्हाला मिड ओशन रीज दिसत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात त्यांची थेरी एक्सप्लेन करायची आहे, पण डायग्राम तुम्ही काढायला मस्त आहे. प्लेट टेक्टोनिक सिद्धांत हा सगळ्यांना माहित असतो. तुझो विल्सन यांनी प्रस्तावित केलेला एक सर्वसमावेशक सिद्धांत आहे, ज्याच्यामध्ये महाद्वीपीय प्रवाह आणि समुद्रतळ पसरणे म्हणजे सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी या दोन्हींचा समावेश होतो. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विविध भूवैज्ञानिक संकल्पनांना एकत्रित संरचनेत करून विकसित केले गेले आहे. आणि हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत काय सांगतो, पृथ्वीचे लिथोस्फिअर अनेक कठोर प्लेट्स मध्ये विभागले जे अर्धद्रव एस्थोनोस्फिअर वरती तरंगतात. ठीक आहे. आणि या प्लेट्स त्यांच्या सीमेवर परस्पर संवाद करतात, म्हणजे एकमेकांना भेटतात किंवा टक्कर खातात. ठीक आहे. जे अभिसरण, भिन्न किंवा रूपांतरित होऊ शकतात. अभिसरण सीमामध्ये प्लेटची टक्कर आणि पृथक्करण यांचा समावेश होतो, तर रूपांतरित सीमामध्ये प्लेट्स एकमेकांच्या पुढे सरकतात. ओके. आणि प्लेट टेक्टॉनिक्स पृथ्वीच्या भूकवचाला आकार देणाऱ्या गतिमान प्रक्रियांची सर्वसमावेशक समज प्रदान करतात. भूकंप, ज्वालामुखी, क्रियाकलाप आणि पर्वतराजींची निर्मिती यासारख्या घटनांचं स्पष्टीकरण इथं दिलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर अशा प्रकारे तुम्हाला प्लेट टेक्टोनिक थेरीची ही थोडक्यात छोटीशी डायव्हर्जंट, कोव्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री ज्या आहेत ना, त्या तुम्हाला अशा काढून दाखवायच्या आहेत तिथं. आणि निष्कर्ष तुम्हाला द्यायचा आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी आणि प्लेट टेक्टोनिक्स थेरी पृथ्वीच्या डायनामिक प्रक्रियांबद्दल आपली समज वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. महाद्वीपीय प्रवाहापासून प्लेट टेक्टोनिक्स पर्यंतची उत्क्रांती भूविज्ञानाच्या क्षेत्रातील वैज्ञानिक ज्ञानाच्या निरंतर परिष्करणाचं प्रतीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढी डिफिकल्ट लँग्वेज आम्हाला लिहावीच लागते का? बघा कसं असतं माहिती का, जितकं तुम्ही कंटेंट चांगलं लिहाल तितकं तुम्हाला मार्क्स मिळण्याचे चान्सेस तिथं जास्त असतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हा होता आपला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याची रणनीती म्हणून महिलांचा सशक्त बनण्यासाठी महत्वाची चर्चा करा. ठीक आहे. महिलांना सशक्त बनण्यासाठी महत्वाची चर्चा करा 150 शब्दामध्ये. आता इथं तुम्हाला लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याची रणनीती याचा आणि महिलांना सशक्त बनवण्याचा काय संबंध आहे ते तुम्हाला आधी कळलं पाहिजे. आणि चर्चा करा, तुम्हाला कालच मी सांगितलं होतं चर्चा करा म्हणजे नक्की आन्सर मध्ये काय लिहायचं असतं. ठीक आहे. ओके, चला
आता इथं आपण बघूया, लोकसंख्या टॉपिक आपल्याला प्रिलियमला पण विचारला जातो, मेन्सला विचारला जातो, महिला सक्षमीकरण वगैरे हे सगळं तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत असाल. तर इथं तुम्हाला काय करायचंय, इथं तुम्हाला ऑब्विसली इंट्रोडक्शन सुरू करायचं आहे, जे प्रश्नासाठी थेट संदर्भ देतं. संदर्भ काय आहे? सक्षमीकरण. बरोबर. लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी एक धोरण म्हणून महिला सक्षमीकरण जे महत्व आहे ना, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. क्वेश्चनचे काही जास्त पार्ट नाहीत. बघा, डेफिनेशन तर अगोदर माहित पाहिजे तुम्हाला. महिला सक्षमीकरण म्हणजे काय? महिला सक्षमीकरण म्हणजे काय? महिलांना त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास, त्यांच्या स्वतःच्या निवडी किंवा आवडी असतील त्या करण्यास, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सहभागी होण्यास सक्षम बनवणं, याला म्हटलं जातं महिला सक्षमीकरण. बरोबर. ओके. पण आपल्या इथं काय कन्सिडर केलं जातं? महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ मानवी हक्क आणि सामाजिक न्याय, असं आहे का? असं नाही. लक्षात घ्या. जर लोकसंख्या वाढ नियंत्रित करायची असेल तर लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन सुद्धा इथं असला पाहिजे. तर इतकं तरी तुम्ही इथं परिचयामध्ये लिहिलं पाहिजे. पण हा परिचय काही फिक्स नाहीये. लक्षात घ्या. महिला सक्षमीकरणाबद्दल तुम्हाला अजून काही माहित असेल तरी पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ओके. म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनातून तरी तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या. किंवा तुम्ही असंही लिहू शकता की मानवी हक्कांविषयक अनेक आंतरराष्ट्रीय करारामध्ये मान्यता मिळून सुद्धा स्त्रिया निर्धन, निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे वगैरे वगैरे. पण शक्यतो तर निगेटिव्ह थिंकिंग न स्टार्टिंग करू नका. महिला स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय? कायदे आणि कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि दर्जा प्रदान करून देणे, विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे, स्त्री पुरुष असमानता नष्ट करणे, या प्रक्रियेला महिला सक्षमीकरण म्हणतात. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं ऑब्लिक, एकतर हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता किंवा जो दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगितला आता, कायदे आणि कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये, हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ओके. महिला आर्थिक सबलीकरण वेगळं आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या योजना तुम्हाला प्रिलियमला वगैरे विचारल्या जातात. तर परिचय तुमचा चांगला असला पाहिजे. आता मुख्य भाग काय आहे बघा. मुख्य भाग तुम्हाला विचारलाय लोकसंख्या नियंत्रण धोरण म्हणून महिला सक्षमीकरणाचं महत्व. ठीक आहे. ओके. बघा, याच्यामध्ये मेन मुद्दा आहे की तुम्हाला लोकसंख्या नियंत्रणाशी रिलेटेड पाहिजे. बरोबर. तर शिक्षण आणि माहितीमध्ये प्रवेश, सक्षम महिलांना शिक्षण आणि कुटुंब नियोजन, पुनरुत्पादक आरोग्य आणि गर्भनिरोधक पद्धतींबद्दल माहिती मिळवण्याची अधिक शक्यता असते. ठीक आहे. ओके. जर तुम्ही महिलांना शिकवलं, त्यांना माहिती दिली, तर याच्याबद्दल त्यांना नॉलेज असू शकतं. जर तुम्ही शिक्षणापर्यंतच महिलांना नाही पोहोचवलं तर असं होईल का? नाही. मग हे ज्ञान त्यांच्या पुनरुत्पादक निवडीबद्दल डिसिजन घेण्यामध्ये सक्षम करतं. त्याच्यामुळे काय होतं? कुटुंबाचा आकार लहान होतो, प्रजनन दर पण कमी होतो आणि ऑब्विसली लोकसंख्या नियंत्रित व्हायला मदत मिळते. ठीक आहे. आर्थिक संधी, आर्थिक स्वातंत्र्यामुळे काय होतं? विवाहाला विलंब होऊ शकतो, ज्याच्यामुळं मुलांसाठी शिक्षण आणि आरोग्य सेवेचा खर्च वाढू शकतो, ज्याच्यामुळे कुटुंब नियोजन पद्धतींचा अवलंब होऊ शकतो आणि लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास मदत होऊ शकते. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे आरोग्य सेवेसाठी प्रवेश. बघा, ज्या स्त्रिया निरोगी असतात त्यांच्या गर्भधारणेचं नियोजन करण्यास सक्षम असतात. बरोबर. त्यांचं कुटुंब कसं असतं? लहान असतं. म्हणजे निरोधक प्रसूतीपूर्व काळजी घेणं वगैरे, माता आरोग्य सेवांमध्ये प्रवेश केल्यामुळे काय होऊ शकतं? माता मृत्यू कमी होऊ शकतो, बाल आरोग्य सुधारू शकतं. हे सगळं कशासाठी आहे? लोकसंख्या कमी करण्यासाठी. बरोबर. लिंग समानता, जर तुम्ही महिलांचं सक्षमीकरण केलं तर लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळतं. जे पारंपरिक लिंग मानदंड आणि रूढी आहेत ना, त्यांना आव्हान मिळतं. बरोबर. आणि कुटुंबातील जे पुनरुत्पादक निवडींचे निर्णय असतात ना, ते पुरुषांबरोबर स्त्रिया पण घेऊ शकतात. लक्षात घ्या. बरोबर. ज्याचा लोकसंख्येच्या गतिशीलतेवरती कसला परिणाम होईल? सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे सगळे पॉइंट्स आपल्याला माहित असतात, फक्त आन्सर रायटिंग मध्ये कसे मांडायचे ते फक्त आपल्याला समजत नाही, म्हणून आपल्याला इथं प्रॉपर आन्सर रायटिंग करायचं आहे. ठीक आहे. ओके. जेव्हा महिलांना राजकीय प्रक्रियामध्ये आणि सगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात, तेव्हा ते प्रजनन अधिकार, कुटुंब नियोजन आणि महिलांच्या आरोग्यास समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रमांना समर्थन देऊ शकतात. बघा, राजकीय प्रक्रियांमध्ये जर तुम्ही महिलांना अधिकार दिले तर महिला त्यांच्या हक्कासाठी लढू शकतात. बरोबर. म्हणजे जी धोरणे असतील, कार्यक्रम असतील,
त्याच्यामध्ये त्या समर्थन देऊ शकतात. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व हे सुनिश्चित करू शकतं की महिलांच्या गरजा आणि प्राधान्य लोकसंख्या धोरणे आणि कार्यक्रमामध्ये संबोधित केले जातात. ओके, क्लिअर. आता याच्यावर तुम्ही निष्कर्ष काय काढणार की जर महिला सक्षमीकरण झालं तर याचा पिढ्यानपिढ्या सकारात्मक प्रभाव पडतो. ज्या महिला शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यामध्ये त्या अधिक गुंतवणूक करतात, गरिबीचं चक्र तोडतात आणि दीर्घकालीन सामाजिक आर्थिक विकासामध्ये ते आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. ठीक आहे. तर असा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन जनरल नॉलेज वरती बेस होता. म्हणजे लोकसंख्या वाढ नियंत्रित करायचे हा मुद्दा सोडा, तुम्हाला महिला सशक्तीकरणाबद्दल किती माहित आहे फक्त त्याचा संबंध तुम्हाला लोकसंख्या वाढीशी जोडायचा होता. बाकी इथं काहीच अवघड नव्हतं. बुलेट पॉइंट्स तुम्हाला लिहायचे होते. शिक्षण आणि माहिती असेल. म्हणजे नॉर्मली तुम्ही विचार करा ना की एक स्त्री आहे, एका स्त्रीला लोकसंख्या जी आपली वाढते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय तर त्या स्त्रीला कोणतं नॉलेज असलं पाहिजे, तिला शिक्षण असलं पाहिजे, तिला कुटुंब नियोजनाची माहिती असली पाहिजे, तिला आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे, किंवा लिंग समानतेमध्ये जर आपण इथं विचार केला तर डिसिजन जे घेतले जातात, उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे तिला जबरदस्ती 4 किंवा 5 अपत्य होण्यासाठी भाग पाडलं जातं, मुलगा पाहिजे म्हणून, बरोबर. हे आपण बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये का अख्ख्या भारतामध्ये बघतोय. तर हे जर इथं तुम्ही लिंग समानता, आरोग्य सेवेसाठी प्रवेश असेल, राजकीय सहभाग दिला तर काय होऊ शकतं, इथं प्रत्येक स्त्री आपल्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये योगदान देऊ शकते. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जिओग्राफी जीएस पेपर 1 मध्ये आपण जे आन्सर रायटिंग घेत आहोत त्याच्यामध्ये हा आपला पार्ट 2 आहे. चला तर आजचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, उत्तर भारतातील नद्या, उत्तर भारतातील नद्या द्वीपकल्पीय नद्यांपेक्षा वेगळ्या कशा आहेत 150 शब्दामध्ये लिहा. ठीक आहे. ओके. तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला डायरेक्ट काय म्हटलंय, उत्तर भारतातील नद्या आणि दक्षिण भारतातील द्वीपकल्पीय नद्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता इंट्रोडक्शन एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं देते. तर आपल्या मानवी इतिहासामध्ये ना नद्यांना मूलभूत महत्व आहे, बरोबर. नद्यांचं पाणी जे असतं ते मूलभूत नैसर्गिक सोर्स आहे, मानवी क्रियाकलापांसाठी आवश्यक आहे, वगैरे वगैरे. किंवा शेती असेल, उपजीविकेचं प्रमुख साधन जे आहे आपलं, त्याच्यासाठी नद्यांचं पाणी गरजेचं आहे. जर आपण इथं बघितलं तर भारतीय नदी प्रणाली जी आहे ना, आपल्या भारताची जी नदी प्रणाली आहे, भारतीय नदी प्रणाली. ठीक आहे. तर ही भारतीय नदी प्रणाली 2 प्रमुख गटामध्ये विभागली, हिमालयीन नद्या ज्याला आपण उत्तर भारतीय नद्या म्हणतो, आणि द्वीपकल्पीय नद्या ज्याला आपण दक्षिण भारतीय नद्या म्हणतो. ठीक आहे. उत्तर भारतातील नद्या हिमालयीन नद्या म्हणून ओळखल्या जातात आणि उत्तरेकडील नद्या मुख्यत्वे हिमालय पर्वतातील लहान उपनद्यामधून येतात म्हणून त्यांना आपण हिमालयीन नद्या म्हणतो. आणि दक्षिणेकडील नद्यांना द्वीपकल्पीय नद्या म्हणतात, कारण का शेवटी त्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात असलेल्या भारताच्या जो पेनिन्सुलर भाग आहे, द्वीपकल्पीय प्रदेश आहे, तिथं संपतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, द्वीपकल्पीय नद्या. ठीक आहे. ओके. उत्तर भारतातील जर नद्या आपण घेतल्या इथं तर याच्यामध्ये तुम्हाला सिंधू नदी आहे. ठीक आहे. सिंधू नदी आहे, सिंधूच्या उपनद्या आहेत, झेलम नदी सिंधूची उपनदी आहे, चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, गंगा आणि तिच्या उपनद्या आहेत, ब्रह्मपुत्रा आहे, तिची उपनदी आहे, बरोबर. म्हणजे कोसी, रामगंगा, गंडक, यमुना ह्या सगळ्या उत्तर भारतातील नद्या. दक्षिण भारतातील नद्या कोणत्या किंवा द्वीपकल्पीय नद्या, नर्मदा नदी आहे, तापी आहे, महानदी, गोदावरी, कृष्णा, या सगळ्या दक्षिण भारतातील नद्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर याच्यात डिफरन्स आपल्याला इथे विचारलेला आहे की कशा प्रकारे या नद्या वेगळ्या आहेत. आन्सर कसं लिहायचं आपल्याला, हा आहे आपला इंडियाचा मेजर रिव्हर मॅप. तुम्हाला मॅप वगैरे काढायची काही गरज नाही या क्वेश्चन साठी. तुम्हाला काय करायचं, इंट्रोडक्शन मध्ये नद्यांचं थोडक्यात महत्व सांगायचं, जसं मी सांगितलं होतं. भारतीय नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या, सॉरी इथं उत्तर भारतीय करा, उत्तर भारतीय नद्या आणि द्वीपकल्पीय नद्यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, निष्कर्ष काढायचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा, भारतामध्ये उत्तर भारतीय नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या देशाच्या भूगोल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. या नद्या भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक लँडस्केपचा अविभाज्य भाग आहेत आणि कृषी, ऊर्जा, वाहतूक आणि महत्वपूर्ण परिसंस्था या नद्या प्रदान करतात. म्हणजे मी थोडं वेगळ्या लँग्वेज मध्ये सांगितलं होतं,
तुम्ही लिहिताना थोडं वेगळ्या लँग्वेज मध्ये लिहायचं, ठीक आहे. ओके, हे झालं आपलं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन नंतर डायरेक्ट तुम्ही एक असा चार्ट काढू शकता किंवा तुम्ही बुलेट पॉइंट्स मध्ये सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल हे आपलं पेज आहे ना, तर इथं तुम्ही फर्स्ट नंबर टाका उत्तर भारतातील नद्या, सेकंड नंबरला तुम्ही लिहा द्वीपकल्पीय नद्या, असं लिहू शकता. त्यापेक्षा बेस्ट आहे की कंपॅरिझन करून लिहिणं, म्हणजे आन्सर चेक करणाऱ्याला पण ते सोपं जातं. विशेषता काय आहे बघा, विशेषता जर आपण इथं बघितली, आपल्याला डिफरन्सच विचारलाय की नाही. विशेषता इथं उत्तर भारतीय नद्या, इथं द्वीपकल्पीय नद्या. उत्पत्तीनुसार जर तुम्ही बघितलं तर उत्तर भारतातल्या नद्या मुख्यतः गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, त्यांच्या उपनद्या यांसारख्या हिमालय पर्वतातून उगम पावतात, बरोबर. पण द्वीपकल्पीय नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या द्वीपकल्पीय पठारावरनं उगम पावतात. ओके, डिफरन्स मिळाला. प्रवाह कसा आहे, जर तुम्ही प्रवाहाचा विचार केला तर या नद्या पर्वतीय भागामध्ये उगम पावतात, त्याच्यामुळे त्यांना तीव्र उतार असतो आणि त्या वेगानं वाहतात, ठीक आहे. द्वीपकल्पीय नद्या कशा असतात, तुलनेनं सौम्य ग्रेडियंट असतात, ठीक आहे. परिणामी प्रवाह कसा असतो, मंद असतो. टोपोग्राफी जर तुम्ही बघितली तर मैदानातून वाहत असताना अनेकदा काय करतात, खोल दऱ्या तयार करतात, रुंद दऱ्या तयार करतात. द्वीपकल्पीय नद्या रुंद दऱ्या तयार करतात. आता इथं खोल दऱ्या का म्हटलंय, कारण या नद्या तीव्र उतार आणि वेगवान आहेत, पर्वतावरून खाली येत आहेत, बरोबर. या ज्या दऱ्या आहेत पठारावरून, या नद्या पठारावरून वाहतात, रुंद दऱ्या तयार करतात आणि मैदानी भागामध्ये या काय करतात, नागमोडी वळणाचे नमुने दाखवतात, ठीक आहे. प्रवाह जर तुम्ही बघितला हंगामी बदलांसह या बारमाही आहेत, कारण का पर्वती भाग आहे, पाऊस भरपूर असतो. इथं मात्र मान्सूनवर अवलंबून असतात द्वीपकल्पीय नद्या. डेल्टा संरचना जर बघितली, सुंदरबन डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांनी तयार केलेला आहे. पूर्व किनाऱ्यावरती जर तुम्ही द्वीपकल्पीय नद्यांच्या भागात बघितलं तर गोदावरी कृष्णा रिव्हर डेल्टा तयार करते. ओके, जलविद्युत क्षमता बघा, पाण्याच्या जलद प्रवाहामुळे जलविद्युत क्षमता कशी आहे, पुरेशी आहे. द्वीपकल्पीय नद्यांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर पाण्याच्या विसंगत प्रवाहामुळे इथं किमान क्षमता आहे, ठीक आहे. अवसादन दाब जर तुम्ही बघितलं, पर्वतीय उत्पत्तीमुळे इथं गाळाचा उच्च दाब असतो, इथं कमी अँड्युलेटिंग टोपोग्राफी जी असते ना, त्याच्यामुळे काय असतं, अवसादन दाब किमान असतो, ठीक आहे. ओके, तर हा मेन डिफरन्स तुम्हाला लिहायचा होता. पण अशा प्रकारे जर चार्ट तुम्ही काढला असता तर तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं दिसलं असतं, जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले मिळाले असते, ठीक आहे. निष्कर्ष काय लिहायचं आपल्याला, उत्तर भारतीय नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या यांच्यातील फरक समजून घेणं प्रभावी जलस्रोत व्यवस्थापन, शाश्वत शेती आणि भारतातील विविध प्रदेशांमध्ये पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्वाचं आहे, ठीक आहे. ओके, का महत्वाचं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, बाकी तुम्हाला काहीही लिहायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, भारताच्या भौगोलिक वर्गीकरणाच्या मुख्य वैशिष्ट्यांची चर्चा करा. बघा, आता भारताचं भौगोलिक वर्गीकरण हे तुम्हाला माहित पाहिजे. काय आहे भारताचं भौगोलिक वर्गीकरण, तर याची माहिती आपल्याला पाहिजे, ठीक आहे. ओके, हा भौगोलिक, जैव भौगोलिक वर्गीकरण असं नाही म्हटलेलं, इथं भौगोलिक वर्गीकरण म्हटलेलं आहे, ठीक आहे. बघूया आपण. बघा, इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नाचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. भारतातील भौगोलिक प्रदेश तुम्हाला माहित, वर्गीकरण म्हणजे काय हो, भौगोलिक प्रदेश माहित पाहिजे आपल्याला, बरोबर. भारताचं भौगोलिक वर्गीकरण उत्तर भारतीय प्रदेश, गंगा ब्रह्मपुत्रा मैदान असेल, हेच आपल्याला माहित पाहिजे. बाकी काय असतं भौगोलिक वर्गीकरण म्हणजे, बरोबर, किंवा भारताची भौगोलिक स्थिती आपण वाचतो, तेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये वेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. लक्षात आलं. म्हणजे भारताचं भौगोलिक वर्गीकरण तुम्ही करताना, म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून जर वर्गीकरण केलं तर किती भाग आहेत, 4 भाग आहेत, बरोबर. 4 भाग केले जातात. त्याच्यामध्ये उत्तरेकडील पर्वतरांगा, सेकंड आहे उत्तरेकडील विस्तीर्ण मैदान, त्याच्यानंतर थर्ड आहे द्वीपकल्पीय पठार, चौथा आहे किनारी मैदानी, ठीक आहे. ओके, किनारी मैदानी, क्लिअर. आता याच्यामध्ये उत्तरेकडील पर्वतरांगा आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही 4 भाग करू शकता, ग्रेटर हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक, ट्रान्स हिमालय, पूर्वांचल वगैरे वगैरे, ठीक आहे. ओके, तर इतकं तर इथं आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 250 शब्दामध्ये विचारलाय, भौगोलिक वर्गीकरणाची वैशिष्ट्य सांगा म्हटलंय, ठीक आहे.
बघा परिचयमध्ये तुम्ही काय लिहिणार, एखाद्या क्षेत्राचा भूगोल हा त्याची रचना, प्रक्रिया आणि विकासाच्या टप्प्याचा परिणाम असतो. बरोबर, एखाद्या क्षेत्राचा भूगोल कशाचा परिणाम असतो, तिथली क्षेत्राची रचना कशी आहे, प्रक्रिया कशी आहे, विकासाचे टप्पे कसे आहेत त्याच्यावरती. ठीक आहे. आणि भारताची जी जमीन आहे भौतिक वैशिष्ट्ये, स्थलाकृती आणि भूस्वरूपांच्या बाबतीत कशी आहे, वैविध्यपूर्ण आहे. ठीक आहे. म्हणजे सगळीकडेच तुम्हाला पर्वतरांगा दिसत आहेत का, नाही. तर भारतातील प्रमुख भौगोलिक प्रदेश कोणते आहेत, उत्तर आणि उत्तर पूर्व पर्वतीय प्रदेश. मी अगोदर तुम्हाला बुलेट पॉइंट सांगते. उत्तरेकडील मैदाने, द्वीपकल्पीय पठार जे मी आता तुम्हाला सांगितले तेच. ठीक आहे. द्वीपकल्पीय पठारामध्ये तुम्ही 3 गट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही भारतीय वाळवंट, त्याच्यानंतर तटीय मैदान करायचं, तटीय मैदान. ओके, क्लिअर. आणि एवढाच भाग तुम्हाला लिहायचा आहे, बेटे असतील आणि मग निष्कर्ष लिहायचा आहे. बाकी तुम्ही याच्यामध्ये हिमालय पर्वताबद्दल वगैरे काही लिहित बसू नका, कारण 250 मार्कासाठी क्वेश्चन आहे, 250 शब्दांसाठी क्वेश्चन आहे. उत्तर आणि उत्तर पूर्व हिमालय याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, उत्तर पूर्व पर्वत याच्यामध्ये तुम्ही लिहिणार हिमालय आणि ईशान्येकडील टेकड्या ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो यांचा समावेश होतो. माउंट एव्हरेस्टचं जगातील सर्वोच्च शिखर इथं आहेत. हे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे तयार झालेले आहे. तरुण आणि गतिशील पर्वत श्रेणी आहे. हिमनद्या, म्हणजे इथलं सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा इथं नद्या कशा आहेत, वनस्पती जीवन कसलं आहे. बरोबर. आणि भारतीय उपमहाद्वीप आणि मध्य आणि पूर्व आशियाई देशामध्ये एक मजबूत लांब भिंतीप्रमाणे हिमालय किंवा उत्तर आणि उत्तर पूर्व पर्वत श्रेणी काम करते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, उत्तरेकडील मैदाने. याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की हिमालयाच्या कुठल्या साईडला पसरलेला आहे, दक्षिणेला पसरलेला आहे. ठीक आहे. ओके, हिमालयाच्या दक्षिणेला पसरले. उत्तरेकडील ग्रेट प्लेन असं म्हटलं जातं याला. पंजाब, हरियाणा, युपी, राजस्थानचा ईशान भाग, दिल्ली, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल असेल. दक्षिणेकडील राज्यामध्ये 2400 किलोमीटर लांब आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे अंदाजे 3200 किलोमीटर पसरलेली आहे. ठीक आहे. नद्यांची काय म्हणू शकतो, मैदानांची निर्मिती कशी झाली, हिमालय आणि द्वीपकल्पीय पठारामधून उगम पावणाऱ्या नद्यांमुळे. ओके, क्लिअर. इथं तुम्हाला 3 प्रमुख प्रदेश मिळतात, भाबर, तराई आणि जलोढ मैदाने. ठीक आहे. खादर, भांगर, भाबर, तराई हे सगळं तुम्हाला इथं मिळतं. समृद्ध माती आणि मुबलक पाणी पुरवठा याच्यामुळे ही मैदानं शेतीसाठी आदर्श आहेत. आता ह्या मैदानांचं पण तुम्ही वर्गीकरण करू शकता. पंजाब हरियाणातील मैदाने पहिला भाग, गंगा मैदाने दुसरा भाग, ब्रह्मपुत्रा मैदाने तिसरा भाग. ठीक आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं वर्गीकरण करू शकता, पण इथं आपल्याला नाही लिहायचंय, इतकं आपल्याला नाही लिहायचंय. त्याच्यानंतर आहे द्वीपकल्पीय पठार. भारताच्या मध्य भाग वायव्येला दिल्लीकडं अरवलीचा विस्तार असेल, पूर्वेला राजमहाल टेकड्या, पश्चिमेला गिर पर्वतरांगा, दक्षिणेला वेलची टेकड्या ज्याला कार्डबम म्हणतात. या द्वीपकल्पीय पठाराच्या बाह्य सीमा आहेत. ओके. त्याच्यानंतर 3 मोठे गट आहेत द्वीपकल्पीय पठारामध्ये, दख्खनचं पठार, सेंट्रल हायलँड्स आणि इथं विंध्य आणि अरवली पर्वतरांगा, छोटा नागपूर, माळवा याच्यासह अनेक पर्वतरांगांचा समावेश आहे. ईशान्य पठार मात्र इथं द्वीपकल्पीय प्रदेशापासून वेगळं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, भारतीय वाळवंट. उत्तर पश्चिम भाग कोरडा आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीये. वार्षिक पर्जन्यमान कमी आहे, शेती करणं आव्हानात्मक आहे. तटीय मैदान जर बघितलं, पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी, वालुकामय समुद्र किनारे, गाळ साचतो. मलबार किनारा कायलच्या रूपामध्ये अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत, मासेमारी आणि आंतरदेशीय नेव्हिगेशनसाठी उपयोग होतो. ठीक आहे. ओके, तर इतकी सगळी भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहायचं आहे. बेटे पण आपण लिहू शकतो इथं. समुद्र कोरल बेटे असतील, लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, त्याच्यानंतर सक्रिय ज्वालामुखी बद्दल तुम्ही लिहू शकता. आणि फायनली तुम्ही निष्कर्ष काय लिहिणार, कृषी, जैवविविधता आणि संसाधन व्यवस्थापनासह असे शब्द तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत. विविध पैलूंसाठी भौगोलिक विभाजन समजून घेणं आवश्यक आहे आणि भौगोलिक विविधता आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये भारताच्या समृद्ध नैसर्गिक संसाधनामध्ये आणि सांस्कृतिक विविधतेमध्ये काय करतात, योगदान देतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आजचा आपला क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन आहे जीएस पेपर 1 मधला. जीएस पेपर 1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, वॉटर टॉवर ऑफ आशिया म्हणून हिमालयाची भूमिका आणि भारतीय उपखंडातील प्रादेशिक हवामान आणि जैवविविधतेवर त्याचा प्रभाव तपासा. ठीक आहे. 250 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. वॉटर टॉवर ऑफ आशिया म्हणून हिमालयाची भूमिका काय. आता क्वेश्चन जो असतो ना
या क्वेश्चनचं आपल्याला काय करायचे असते, फोड करायचे असते, बरोबर. काय म्हटलंय तुम्हाला, वॉटर टॉवर ऑफ आशिया म्हणून हिमालयाची भूमिका आणि भारतीय उपखंडातील प्रादेशिक हवामान आणि जैवविविधतेवर त्याचा प्रभाव आपल्याला तपासायचा. ठीक आहे, बघा आशियासाठी वॉटर टॉवर म्हणून सामान्यतः इथं वर्णन केलं जातं HKH. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये याला हिंदू कुश हिमालय. ओके, तर या खंडातील बहुतेक भागांसाठी पाणी, अन्न, ऊर्जा, पर्यावरण सुरक्षा निश्चित करण्यात महत्वाची भूमिका इथं बजावलेली दिसते. आणि टोटल 10 प्रमुख नद्यांचा सोर्स इथून आहे, जो आशियातील 2 अब्ज लोकांसाठी अन्न आणि ऊर्जा उत्पादन आणि इतर ज्या परिसंस्था आहेत त्या श्रेणीला सुद्धा समर्थन देतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, पाणी पुरवतात. मग इथं आपल्याला एक वैज्ञानिक आढावा घ्यायचा आहे की पाणी पुरवठ्याचे विविध घटक असतील, भविष्यातील पाण्याच्या उपलब्धतेवरती हवामानाचा जो बदलता प्रभाव आहे किंवा पाण्याच्या मागणीचे घटक आहेत, जलसुरक्षेसाठी धोरणं असतील, संस्था आणि प्रशासन असेल, आव्हानं असेल, हे सगळं आपल्याला इथून पुढं एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. आता सध्या तरी आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय त्या क्वेश्चन वरती फोकस करा. बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे वॉटर टॉवर ऑफ आशिया म्हणून हिमालयाची भूमिका आणि भारतीय उपखंडातील प्रादेशिक हवामान, म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला इथं सांगायचे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दृष्टिकोन आपला कसा पाहिजे, तुमचा मेन क्वेश्चन कशावरती आहे, हिंदू कुश हिमालयावरती, बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडस सांगून तुम्ही उत्तराचा परिचय करा. आशियातील जलबुरुज म्हणजे काय, वॉटर टॉवर. ठीक आहे, हिमालयाच्या भूमिकेचा अभ्यास करा, बरोबर. हा तुमचा पहिला पार्ट कंप्लीट झाला. दुसरा पार्ट तुम्हाला काय बोललेले आहेत की प्रादेशिक हवामान आणि जी जैवविविधता आहे ना, याच्यावरती हिमालयाचा कसा प्रभाव पडतो हे सांगून आपल्याला काय करायचं, इथं निष्कर्ष काढायचे आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, परिचयामध्ये तुम्ही काय लिहू शकता, परिचयामध्ये तुम्ही लिहू शकता की हिमालय किंवा विशेषतः हिंदूकुश हिमालयाला अनेकदा वॉटर टॉवर ऑफ आशिया म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला मी मॅप पण घेतलेला आहे. येलो कलरचा जो रिजन तुम्हाला दिसतोय, हा जो रिजन आहे ना, याला मी आउटलाईन करते. हा जो येलो कलरचा रिजन आहे, हा रिजन आहे हिंदूकुश हिमालया रिजन. ठीक आहे, कोणता रिजन आहे, हिंदूकुश हिमालया रिजन. आणि हा लाईट ग्रीन कलर दिलेला आहे, मेजर रिव्हर बेसिन आहे तिथं. तर इथं तुम्हाला आपल्याला इथे इंडस बेसिन आहे, गंगेचं बेसिन आहे, आपल्या भारताशी रिलेटेड जर बघितलं तर जे भारतीय उपखंडातील प्रादेशिक हवामान आणि जैवविविधतेला हे जे वॉटर टॉवर ऑफ आशिया आहे ना, हे आपल्या भारतीय उपखंडामधील प्रादेशिक हवामान आणि जी जैवविविधता आहे त्याला आकार देण्यामध्ये खूप मोठी महत्वाची भूमिका बजावतं. कारण का, बाहेरील बर्फ आणि बर्फाच्या सर्वात मोठ्या खंडापैकी ते आहे, बरोबर. आर्क्टिक, अंटार्क्टिका याचा उल्लेख तुम्ही इथे करू शकता. मग तुम्ही म्हणाल मॅडम हा जो मॅप आहे ना छोटासा, हा पण काढायचा का, रफ मॅप तुम्ही काढू शकता, डेफिनेटली काढू शकता, उलट खूप चांगलंच आहे. जर काढलं तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क इथं पे होतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला काय सांगायचंय, आशियातील वॉटर टॉवर म्हणून हिमालयाची भूमिका कशी आहे, बरोबर. वॉटर टॉवर म्हणून भूमिका कशी आहे, बघा हिमनदी आहे, तर हिमनदी जलाशय आणि पाणी सोडणे, म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हिमनदी आणि बर्फ वितरणे असंही तुम्ही लिहू शकता की या प्रदेशातील प्रवाहाचे महत्वाचे घटक आहेत. हिमालयामध्ये आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाच्या ध्रुवीय बर्फाच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर हिमनद्याचं सगळ्यात मोठं प्रमाण तुम्हाला इथं दिसतं, बरोबर. म्हणजे हिमनदी आणि बर्फाच्या साठ्यांची जी उंची आहे इथं तुम्हाला खूप जास्त दिसते. याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, हिवाळ्यातील बर्फवृष्टी असेल, गंगोत्री ग्लेशियर आहे किंवा कोरड्या उन्हाळ्यामध्ये वितळलेलं पाणी आहे, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा यांच्यासारख्या प्रमुख नद्यांना अन्न पुरवणाऱ्या ज्या ह्या हिमनद्या आहेत ना, ह्या विशाल नैसर्गिक जलाशय म्हणून काम करतात. ओके, क्लिअर. आणि हे आपल्या भारतीय उपखंडाशी रिलेटेड तुम्हाला मुद्दे लिहायला सांगितले त्यांनी, बरोबर. म्हणजे भारतीय उपखंडातील लाखो लोकांसाठी गोड्या पाण्याचं काम करतो हिमालय किंवा हिमालयामधील ग्लेशियर. आणि कंटिन्युअस सोर्स आहे हा, असं नाही की फक्त पावसाळ्यातच आहे, कंटिन्युअस सोर्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विविध परिसंस्थांना आधार देतं. हिमालयाने ज्या बारमाही नद्या आहेत की नाही, तर या बारमाही नद्या पारिस्थितिक तंत्राच्या या विशाल जाळ्याचं पोषण करतात. या नद्या काय करतात, बारमाही असतात, सुपीक मैदाने निर्माण करतात. इंडो गँगेटिक प्लॅन असेल किंवा
आंध्र प्रदेश असेल, सुंदरबन, खारफुटीची जंगले वगैरे ह्या सगळ्या जीवनरेखा आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणजे वनस्पती आणि प्राणी आहेत ना, यांच्या समृद्धतेसाठी हे वॉटर टॉवर म्हणून हिमालयाची भूमिका खूप महत्वाची आहे. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट पार्ट आपल्या क्वेश्चनचा काय आहे बघा. नेक्स्ट पार्ट आहे आपल्या क्वेश्चनचा प्रादेशिक हवामान आणि जैवविविधतेवर हिमालयाचा कसा प्रभाव पडतो. प्रादेशिक हवामानावर जर तुम्ही प्रभाव बघितला तर इथं तुम्हाला तापमान नियंत्रण, हिमालय भारत गंगेच्या मैदानांना मध्य आशियातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांपासून वाचवतो, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, भारतीय उपखंडामध्ये जे अत्यंत थंड तापमान निर्माण होणार आहे त्याला प्रतिबंध होतो. याच्या उलट तिबेटी पठार, हिमालयाच्या बाजूला असलेल्या पावसाच्या सावलीच्या प्रभावामुळे खूप कठोर आणि कोरडं हवामान अनुभवता येतं. हा आहे इथं फायदा. नेक्स्ट आहे मान्सूनची निर्मिती. भारतीय मान्सून प्रणालीच्या निर्मितीमध्ये पण हिमालयाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण का, जे आर्द्रतेने भरलेले वारे आहेत ते तिथं वाढण्यास भाग पडतात, ज्याच्यामुळे उपखंडाच्या दक्षिणेकडील उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे हिमनदी आणि बर्फ वितळणं याच्याशिवाय पण खूप सारे महत्वाचे घटक इथं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा, हंगामी घटना शेतीसाठी महत्वपूर्ण पाऊस आहे. मान्सूनची निर्मिती म्हणजे परिसंस्था टिकवून ठेवते. वेस्टर्न डिस्टर्बन्स जो आहे ना, वेस्टर्न डिस्टर्बन्स, तर या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आता इथे बघा, हिवाळ्यामध्ये पश्चिम हिमालयामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो, बरोबर. ज्याच्यामुळे उत्तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या भागामध्ये पर्जन्यावरती परिणाम होतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर स्थानिकृत हवामान घटना जर तुम्ही बघितल्या, हिमालयामध्ये खोल दऱ्या आहेत, घाटांसह जटिल स्थलाकृती आहेत. हे सगळं काय होतं, हिमालयामुळे तयार होतं, बरोबर. दरीतील वारे असतील, पर्वत लाटा असतील, फॉन वारे असतील, किंवा आसाम मधलं ब्रह्मपुत्रा खोरे आहे, काश्मीर खोरे आहे. इथं पर्वत रंगाच्या प्रभावामुळे काय होतं, भिन्न अशा प्रकारची सूक्ष्म हवामान स्थिती निर्माण होते. ठीक आहे. जैवविविधतेवर काय परिणाम होतो, सिंपल आहे बघा. हिमालयामध्ये उष्णकटिबंधीय तराई प्रदेशापासून अल्पाईन पर्यंत विविध परिसंस्था आणि प्रजातींना आधार देणारी उच्च श्रेणीच्या क्षेत्रांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करते. ठीक आहे. नेपाळ आणि सिक्कीमच्या मध्य टेकड्यामधील रोडोडेंड्रॉन जंगल असतील, काश्मीरमधील गुलमर्गचं अल्पाईन कुरण असेल, लडाखचं थंड वाळवंट असेल, हे अद्वितीय अधिवासांची उदाहरणं आहेत. तर हे तुम्ही जैवविविधतेशी रिलेटेड लिहू शकता. स्थानिक प्रजाती जर बघितलं, ताहर आहे, गोल्डन लंगूर आहे, पिग्मी हॉग आहे, निवासस्थान आहे, बरोबर. स्थलांतरित मार्ग बघितलं तर डेमो इसेल क्रेन यांसारख्या प्रजातींसाठी एक स्थलांतरित मार्ग आहे. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पण कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व हे स्थलांतरित पाणपक्ष्यासाठी महत्वाचे थांबे आहे. आणि निष्कर्ष काय लिहाल मग तुम्ही, हिमालय ही केवळ एक भव्य पर्वत श्रेणी नाही, तर ती भारतीय उपखंडाची जीवनवाहिनी आहे, आशियातील प्राथमिक जलस्रोत आहे, हवामान नियामक आणि अतुलनीय जैवविविधतेचं केंद्र म्हणून ती काम करते. म्हणजे आपण हिमालयाला फक्त एक पर्वत म्हणून बघतो, तर तसं नाहीये. या प्रतिष्ठित नैसर्गिक संपत्तीचं जतन करणं केवळ तिच्या सौंदर्यासाठी नाही, तर संपूर्ण प्रदेशाचा हिमालयाचं जतन करणं फक्त एक नैसर्गिक संपत्ती आहे म्हणून नाही, तर आपल्या संपूर्ण प्रदेशाचा शाश्वत विकास आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. पण HKH बद्दल तुम्ही अजून खूप सारी माहिती इथं घेऊ शकता. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ, त्याच्यानंतर तुम्हाला उपप्रदेशाचा समावेश असेल, बरोबर, पाण्याचा वापर असेल, बरेच पॉइंट इथून निघतात.